Good evening all of you. My name is Zaibai Shruti Santosh, TY BBA CL. तर आज हा आपला 3 दिवसाचा सॉफ्ट स्किलचा प्रोग्राम संपन्न होत आहे. तर या प्रोग्राममध्ये आपल्याला या तिन्ही सरांनी खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे की आपली लँग्वेज, आपली बोलीभाषा, आपण कशा प्रकारे वागलं पाहिजे, आपण कशा प्रकारे राहिलं पाहिजे किंवा आपण इंटरव्ह्यूला गेल्यावर कोणत्या गोष्टींना सामोरे गेलं पाहिजे. सरांनी त्या सर्व गोष्टी आम्हाला प्रॅक्टिकलपणे इथे समजून सांगितल्या, म्हणजे स्वतः करून दाखवल्या की आम्हाला इंटरव्ह्यू घेण्यापासून ते इंटरव्ह्यू देण्यापर्यंतच्या सर्व गोष्टी आम्हाला विजय भोसले सरांनी शिकवल्या. स्पेशली मला सरांची म्हणजे या तिन्ही सरांची एक गोष्ट खूप आवडली की त्यांनी त्या ग्रुपचे डिवायडेशन केले, नंतर त्यांनी ते सगळे सेपरेशन केलं आणि सेपरेशन केल्याच्या नंतर पण त्या आमच्यात ग्रुप करताना सुद्धा कोणी कोणाचे फ्रेंड एकमेकांच्या जवळ नाही आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला आपला क्रायटेरिया खूप मॅटर करतो की आपण त्या क्रायटेरियामध्ये खूप गुंतलेला असतो, पण त्यातून आम्हाला बाहेर निघून की बाहेरच्या सुद्धा मैत्रिणी असतात आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटची ही ओळख झाली आणि याच्यामध्ये आम्ही खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम एन्जॉय केला. त्याचबरोबर या कार्यक्रम माझ्यासाठी तर उपयुक्त आहेच, पण यामुळे माझे तांत्रिक ज्ञान त्याचबरोबर माझा व्यक्तिमत्व विकासामध्ये झालेला बदल या सर्व गोष्टी पण खूप मला इन फ्युचर मदत करतील. आणि विजय भोसले सरांनी आम्हाला प्रॅक्टिकलमध्ये सर्व गोष्टी करून की आपल्या फॅमिली रिलेटेड प्रॉब्लेम्स पासून आपण कसं सर्व गोष्टींमध्ये इंटरॅक्ट होऊ, म्हणजे आपण सगळ्या गोष्टींमध्ये कसं मिक्स होऊन जायचं, या सर्व गोष्टी शिकवल्या. त्याचबरोबर आमचे पोस्टर प्रेझेंटेशन सुद्धा घेतले. पोस्टर प्रेझेंटेशनला आम्हाला इंडस्ट्रीचे सब्जेक्ट वगैरे दिले, त्या सब्जेक्टमध्ये आपण कसं इम्प्लिमेंटेशन करायचं, कशा पद्धतीने आपण ते प्रेझेंट करायचं, हे आमच्याकडून सर्व गोष्टी प्रेझेंट करून घेतल्या. या कार्यक्रमामुळे माझ्यामध्ये नक्कीच चांगल्या प्रकारचं स्किल डेव्हलप झालं असं मलाही वाटतंय. माझं याच्या आधीचं वक्तृत्व पण चांगलंच होतं, पण यामुळे माझं इंग्लिश म्हटलं की थोडं अंगावर काटा आल्यासारखं होतं प्रत्येकाच्यात, कारण की खेड्याच्या साईडला आपण मराठी मीडियमने शिकलेले विद्यार्थी असतो, पुढे यायला घाबरतो आणि सर कंटिन्युअसली इंग्लिश बोलायचे, तर मला असं वाटायचं नको पुढे यायला नको, आपलं काही चुकतंय की काय. पण नंतर सरांनी 10% आम्हाला मराठी बोलण्यासाठी संधी दिली, मग थोडा असा कॉन्फिडन्स वाढला आणि त्यानंतर इथे बोलण्याची ही देखील मला आज संधी मिळाली. तर या 3 दिवसामध्ये आमच्या लंच ब्रेकमध्ये सुद्धा सर आमच्या मनानेच तोंडामध्ये काही इंग्लिश शब्द येत होते आणि याचा नक्कीच आमच्यावरती परिणाम झालेला आहे सर्व गोष्टींचा. आणि आपले प्रिन्सिपल सर कायमच आपल्यासाठी प्लॅटफॉर्म, सर मागच्या वेळेस पण मी म्हणलं होतं तुम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात, पण यावेळेस मी म्हणाल की तुम्ही प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात आणि आमची ही वेळ कमी नाही होऊन देणार आणि दादा पाटील कॉलेजचा विद्यार्थी हा प्रत्येक ठिकाणी झळकलाच पाहिजे याची आम्ही तुम्हाला खात्री देऊ. आणि तसाच विचार केला तर मुली म्हणाल्या की आम्ही एक 5 तास 4 तास लेक्चरला बसतो, पण सर आम्ही कंटिन्युअसली 7 तास आणि आजचं तर मला असं वाटतंय की 7.5-8 तास ही होईल आणि आम्ही सकाळचे कॉलेजचे लेक्चर करून देखील या लेक्चरला कंटाळलो नाही. छान आहे आणि सिरियसनेस खूप चांगल्या प्रकारे होता. आणि काळे सर म्हणले आय एम द बेस्ट, की मी आज आय कॅन प्राऊडली से टू एव्हरीवन की आय एम द बेस्ट आणि मी हे अभिमानाने तर थँक्यू सो मच मला आज इथे बोलण्याची संधी दिली आणि हा कार्यक्रम आयोजित केला. तर तसेच मी नांदी फाउंडेशनचेही खूप आभार मानते, तसेच महिंद्रा प्राईड क्लासरूम्स यांचेही खूप आभार मानते आणि आपल्या प्रिन्सिपल सरांचेही खूप आभार. तसेच या सर्व सरांनी आम्हाला ट्रेन केलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. विजय सर थँक्यू सो मच.